के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 8 ऑक्टोबर 2022चा जो कंबाईनचा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तो इन डिटेल ॲनालिसिस घेतोय. याच्यामध्ये आपण आयोगानं कुठं क्वेश्चन विचारले, कारण या पेपरचा पॅटर्न हा सोप्पा होता. जर यदा कदाचित पॅटर्न हा सोप्पा आला, कारण पॅटर्न सोप्पा येण्याच्या पाठीमागचे पण रिझन्स आहेत. कारण जी 2023 पासून जी प्रिलिम्स होते ती ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी एकत्रच असणार आहे. जर सीचा पेपर एकत्र आहे तर सगळा पेपर हार्ड हा निघणार नाही. या उद्देशानं तो पेपरची जी काय डिफिकल्टी लेवल ही काही प्रमाणामध्ये सॉफ्ट राहणारच. मग जर यदा कदाचित काठिण्य पातळी ही जर डाऊन झाली, म्हणजे जर 22चा जसा सोप्पा पेपर आहे तसा जर आला, तर त्याच्या अवतीभोवती आयोगानं कुठे क्वेश्चन विचारलेले आहेत, PYQ कसे विचारलेले आहेत, कुठल्या पॉईंटला विचारलेत, या अनुषंगाला आपण पुढे चाललोय. याच्या अगोदर ज्यांनी कोणी पाहिले नसतील ते कंबाईन 2021चा जो प्रिलिम्सचा पेपर आहे तो देखील आपण अशाच पद्धतीनं इन डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. अगदी करंट लॉजिकनं कसं सोडवलं पाहिजे, अभ्यासाचा पार्ट म्हणून काय काय केलं पाहिजे. करंट सोडवत असताना तुम्ही एक कोणतं तरी इयरबुक महत्त्वाच्या डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी यांच्या परिक्रमा आणि परीक्षेपासून 3 महिने अगोदरच्या परिक्रमा, ह्या 6 परिक्रमा करणं तर ॲटलिस्ट मस्टच आहे, की जेणेकरून तुम्हाला 5-6 क्वेश्चन तर त्या परिक्रमामधून पडतील, इयरबुकमधून एक 3-4 मार्क्स पडतील. म्हणजे अशा पद्धतीने एक 10 ते 11-12 पर्यंत ॲव्हरेज काढायचं. 9, 10, 11, 12 म्हणजे 10, 11, 12 अशा पद्धतीनं मार्क्स करंटला तुम्हाला पडायलाच पाहिजेत. या अनुषंगात तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मॅथ्स रिझनिंग सोडवत असताना कोणते क्वेश्चन तुम्ही पटकन सॉल्व्ह करून घेतले पाहिजे याच्या संदर्भात देखील आपला व्हिडिओ ऑलरेडीच त्या ठिकाणी यूट्यूबला पडलेला आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे काय आहे 2022चं, त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या 2022च्या पेपरचं आपण इन डिटेल देखील ॲनालिसिस त्याचं देखील आपण घेतलेलं आहे. थोडा प्रमोशनचा पार्ट असा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे असे संदर्भ साहित्य आहेत. याच्यामध्ये समाजसुधारकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती असं समाजसुधारकांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे. आधुनिक भारताचा इतिहास असं हिस्ट्रीचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर लुसन जनरल सायन्स, हे लुसनचं जे काय सायन्सचं बुक आहे हे इंग्लिश आणि हिंदी अशा 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम आपल्या के सागर पब्लिकेशननं केले. अत्यंत गाजलेलं पुस्तक आहे. मूळ लेखक तेच आहेत प्राध्यापक रविभूषण. त्याचं नाव के सागर सामान्य विज्ञान. या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो काय राज्यसेवा पूर्वपरीक्षा 4 जून 2023 रोजी झाली होती त्यातील 22 पैकी 19 प्रश्न या पुस्तकातील होते आणि 23 जानेवारी 2022 रोजी झालेल्या राज्यसेवा परीक्षेपैकी मधील 23 आउट ऑफ 23 प्रश्न याच पुस्तकातील होते. 1 लाइनर स्वरूपाचं पुस्तक आहे. अत्यंतिक दर्जेदार असं पुस्तक आहे आणि मराठीमध्ये वाचल्यानंतर वाचनाचा स्पीड हा चांगला राहतो. कंपॅरेटिव्हली कमी कालावधीमध्ये लवकर बुक कव्हर होतं. त्याच्यानंतर पंचायत राजचं आपलं महाराष्ट्रातील पंचायत राज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, लेखक प्राध्यापक VP पाटील असं पंचायत राजचं पुस्तक आहे. पॉलिटीचं पुस्तक हे के सागर पब्लिकेशनचं आत्तापर्यंत अत्यंतिक गाजलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं हे अजून एक त्याच्यामध्ये नवीन आवृत्ती याच्यामध्ये येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो आपला 2025 पासून रिटर्न पॅटर्न होणार आहे त्याच्यासाठी देखील हे पुस्तक अत्यंतिक उपयुक्त, अत्यंतिक दर्जेदार असलेलं हे पॉलिटीचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर संपूर्ण बुद्धिमापन हे पुस्तक आहे आपलं. 87वी आवृत्ती असलेला आपला कंबाईनचा ठोकळा आहे. गट ब व गट क साठी संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन याच्यासाठी हा ठोकळा आहे. याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय आतापर्यंतचे कव्हर केलेले आहेत. ज्या काही पोस्ट आहेत ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या, PSI, STI, सब रजिस्ट्रार, ESO, त्याच्यानंतर खाली ग्रुप सीच्या लिपिक टंकलेखक असेल, टॅक्स असिस्टंट असेल, एक्साइज इन्स्पेक्टर असेल, त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक असेल, वगैरे वगैरे जेवढ्या ज्या काय पोस्ट आहेत, उद्योग निरीक्षक असेल, या सर्व पोस्टसाठी अत्यंतिक उपयुक्त असलेल्या सर्व विषय एकत्र कंबाईन केलेला हा ठोकळा आहे. गट ब व गट क च्या 2022च्या पेपरसह त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. 80% प्रश्न जे काय हे याच पुस्तकातील येतात आतापर्यंतचं असं एक ऑब्झर्वेशन आहे.
एवढं दर्जेदार पद्धतीने पुस्तक बनवले, अर्थसंकल्प पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. शिवाय जे काय मानव विकास अहवाल असतील, जागतिक भूक निर्देशांक असतील, जागतिक शांतता निर्देशांक असतील, आदी सर्व इंडेक्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. समग्र अंकगणित म्हणून देखील जसं बुद्धिमापनचं पुस्तक आहे तसं अंकगणितचं देखील पुस्तक आहे. PSI, STI, ASO पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिकांचा संग्रह आहे. प्रश्नपत्रिकांचा 2013 पासून ते 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर याच्यामध्ये घेतलेले. शिवाय हे पुस्तक स्पष्टीकरणात्मक आहे. याच्यामधीलच एक PDF घेऊन मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करत असतो. महाराष्ट्रातील इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवरती असं इतिहासाचं पुस्तक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपला हा कंबाईनचा पेपर ज्याच्यामध्ये आपण जॉग्राफीच्या क्वेश्चन पर्यंत आलेलो आहोत. जॉग्राफीचे क्वेश्चन आपण पाहतोय. आणि हा क्वेश्चन जो काय आहे जॉग्राफी प्लस इकॉनॉमिक्स ह्या अँगलनं बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झामला विचारलेला आपल्याला दिसून येतो. काय विचारले बघा, भिलाई लोह व पोलाद उद्योग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. बघा, आपण जर इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला असेल तर आपल्याकडे 12 पंचवार्षिक योजना आहेत. आणि या 12 पंचवार्षिक योजनांमध्ये दुसरी, चौथी आणि 6वी या पंचवार्षिक योजनांमध्ये, परत एकदा ऐका, दुसरी, चौथी आणि 6वी या पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला वेगवेगळे लोह पोलाद उद्योग स्थापन केलेले आपल्याला दिसतात. मग दुसरी पंचवार्षिक योजना आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 3 पोलाद उद्योग स्थापन केले होते. भिलाई, बोकारो आणि रूरकेला असे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये टोटल 3 पोलाद उद्योग स्थापन केले होते. आणि जे चौथी पंचवार्षिक योजना आहे याच्यामध्ये चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये दुर्गापूर आणि 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेलम, तामिळनाडू असे जे काय पोलाद प्रकल्प आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला उभारलेले दिसतात. मग आयोग वारंवार फिरून प्रश्न काय विचारतात, आतापर्यंत आयोगाने ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलेले की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणते पोलाद प्रकल्प उभारलेत. भिलाई, बोकारो आणि रूरकेला, खाली दुर्गापूर ऑप्शन मध्ये देतं. तर दुर्गापूर 4थ्या पंचवार्षिक योजनेचा पार्ट आहे. सेलम 6व्या पंचवार्षिक योजनेचा पार्ट आहे. पुढे जाऊन क्वेश्चन आयोगाने 2-3 वेळा ह्याच्यावरती विचारलेत की भिलाई कोणत्या राज्यामध्ये आहे, दुर्गापूर कोणत्या राज्यामध्ये आहे, सेलम कोणत्या राज्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला ती राज्य पण माहिती असणं आवश्यक आहे. जशी त्यांची पंचवार्षिक योजना आपल्याला माहिती आवश्यक आहे तसंच त्यांची राज्य पण माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. याच्यावरती कारण आयोगानं फिरून प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा, आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की ज्यावेळेस आपण लोहपोलाद प्रकल्प बघतो तर लोहपोलाद काही महत्वाचे आहेत. बघा, पोलाद कारखाने स्पष्टीकरणामध्ये दिले. तर तुम्हाला मी सांगितलं की दुसरी पंचवार्षिक योजना हे दुसरी पंचवार्षिक योजनेचा जर विचार केला तर आपल्याकडे 3 प्रकल्प आहेत, 1, 2 आणि 3. भिलाई, बोकारो आणि रूरकेला. आता ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, आयोग विचारतं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणकोणते आहेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई, बोकारो आणि रूरकेला आहे. ह्याच्यामध्ये परत 2 मिळवायचं, +2 केलं की आपल्याला चौथी पंचवार्षिक योजना भेटेल. बरोबर, चौथी पंचवार्षिक योजना. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दुर्गापूर हा जो काय प्रकल्प आहे दुर्गापूर, आणि जी 6वी पंचवार्षिक योजना आहे +2 करत राहायचं. बघा, 6वी पंचवार्षिक योजना आहे. या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये +2 केलं तर 6वी पंचवार्षिक योजना आहे ना. आणि या 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला सेलम हा पोलाद प्रकल्प उभारलेला दिसतो. या चार्ट वरती आयोग क्वेश्चन विचारतं म्हणजे विचारतात. मग आता बघू आपण की बाबा हे जे काय पोलाद प्रकल्प आहेत, आयोग क्वेश्चन विचारतं की बाबा ह्यांना सहकार्य कोणाकोणाचं लाभले. बघा, तर आयोगानं कारण क्वेश्चन तिथं विचारलंय त्यामुळे आपल्याला कर्णक्रम प्राप्तच आहे.
की हा जो काही भिलाई आहे याला रशियाचं सहकार्य लाभलेलं आहे. कोणाचं? रशियाचं. आयोगानं क्वेश्चन विचारलाय की भिलाई पोलाद प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे? सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये आहे. कोणाचं सहकार्य लाभलंय? तर त्याला रशियाचं सहकार्य लाभले. बोकारो हा ग्रेट ब्रिटन किंवा नुसतं ब्रिटन लक्षात ठेवायचं, ब्रिटन, ज्याला इंग्लंड पण आयोग ऑप्शन मध्ये देऊ शकतं. इंग्लंड बघा, ब्रिटनचा ब आणि बोकारोचा ब याच्यावरून तो लक्षात ठेवायचा. आणि रूरकेला जो काय आहे तो रूरकेला हा पश्चिम जर्मनी किंवा नसतं जर्मनी लक्षात ठेवलं तरी चालेल. आयोग काय पश्चिम वगैरे असं विचारणार नाही, पण शक्यतो पश्चिम जर्मनी व्यवस्थित लक्षात ठेवा. जर्मनीच्या सहकार्यानं रूरकेला उभारलेला आहे. दुर्गापूर जो आहे, दुर्गापूरला पुन्हा ग्रेट ब्रिटनचं सहकार्य लाभलेलं आहे. पुन्हा ब्रिटनचं सहकार्य याला लाभलेलं आहे. आणि याच्यामध्ये सेलम तामिळनाडूमध्ये आहे. सेलमचं आता मला आठवत नाही, पण आता पुढे जाऊन आयोग काय विचारतं की बाबा हा भिलाई कुठं आहे, त्याच्यानंतर बोकारो कुठं आहे, रूरकेला कुठं आहे. बघा इथं आपल्या चार्टमध्ये तर व्यवस्थित या ठिकाणी तर दिलेलंच आहे, तुम्ही बघू शकता. इथं बघा, बोकारो जो आहे हा झारखंडमध्ये आहे, भिलाई आहे छत्तीसगडमध्ये आहे, आणि रूरकेला आहे तो ओडिसामध्ये आहे, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आहे. बघा, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी वाटलंच तर मी चार्ट क्लिअर करून देतो. बघा, भिलाई जो आहे तो छत्तीसगडमध्ये आहे. कुठं आहे? छत्तीसगड. जो बोकारो आहे तो झारखंडमध्ये आहे. झारखंडमध्ये आहे. आणि जो रूरकेला आहे, बघा रूरकेला आहे तो ओडिसामध्ये आहे. रूरकेला ओडिसामध्ये आहे. आता दुर्गापूर, दुर्गापूर हा पश्चिम बंगालमध्ये आहे. दुर्गापूर कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. आणि सेलम तामिळनाडूमध्ये आहे. आणि ह्यातला एक अजून महत्वाचा प्रकल्प असा की तो आहे आंध्र प्रदेश विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम तर ह्या विशाखापट्टणम विगास स्टील जे काय आहे, विगास स्टील हे विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे हे जे काय आतापर्यंत आपण बघितलं, भिलाई रशियाचं सहाय्य भेटलंय, छत्तीसगडमध्ये आहे. बोकारोला ब्रिटनचं सहाय्य भेटलंय किंवा इंग्लंड ज्याला म्हणू शकतो आपण, झारखंडमध्ये आहे. रूरकेलाला पश्चिम जर्मनीचं सहाय्य भेटले, ओडिसामध्ये आहे. हे सगळं झालं दुसऱ्या पंचवार्षिक योजना. त्यानंतर चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये परत दुर्गापूर उभारला, ग्रेट ब्रिटनचं सहकार्य लाभलं, पश्चिम बंगालमध्ये उभारलं. दुर्गा पूजा ही जी काय ही ऑलरेडी पश्चिम बंगालची, म्हणजे दुर्गा पूजा हा उत्सव ऑलरेडी बंगालमध्ये साजरा केला जातो. त्या लॉजिकनं देखील दुर्गापूर असं आपण लक्षात ठेवू शकतो. आणि सहावी पंचवार्षिक योजना जी काय आहे ही सेलम तामिळनाडूमध्ये आहे. आणि याच्याबरोबर अजून एक महत्वाचं आहे, ज्या ठिकाणी विगास स्टील प्रोडक्शन केलं जातं ते आहे आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम, तामिळनाडू. मग आता काय, इथं आता आपण सरळ बघितलं भिलाई कुठं आहे, भिलाई छत्तीसगडमध्ये आहे. मग बघू आता या ठिकाणी ऑप्शन मध्ये आपण क्वेश्चन पर्यंत येऊ आणि बघू. बघा काय क्वेश्चन विचारलेला आहे की भिलाई लोह पोलाद उद्योग खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? सरळ छत्तीसगडमध्ये आहे. मग ह्या पश्चिम बंगालमध्ये काय आहे? आपण आत्ताच बघितलं की दुर्गापूर कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. ओडिसामध्ये काय आहे? रूरकेला आहे. कुठला आहे? रूरकेला आहे. मध्य प्रदेशमध्ये प्रकल्पच नाही. छत्तीसगडमध्ये तर बघितला. बोकारो कुठं आहे? तर बोकारो आहे झारखंडमध्ये. मग आता जर आयोग या ठिकाणी पोलाद प्रकल्प, म्हणजे हा क्वेश्चन जो आहे हा जॉग्राफी प्लस इकॉनॉमिक्स अशा दोन्ही अँगलनं विचारलेला आपल्याला दिसतो. मग आता जर आयोग एखाद्या उद्योगावरती सेम 2017चा जर पेपर तुम्ही काढून बघितला तर खालीलपैकी कागद उद्योग
कुठं स्थित झालेले असं दिसतात. तर तिथं मला असं ऑप्शन आठवतो की दालमिया नगर का दालमिया नगर असं काहीतरी आहे ऑप्शन. त्याच्या ठिकाणी कागद उद्योग आपल्याला स्थिर झाले. आयोगानं क्वेश्चनचं आन्सर दिलं होतं. त्याच्यानंतर तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठं आहेत, नुनमती वगैरे आसाम असं त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलं होतं. म्हणजे आयोग काय करते की महत्वाचे जे काय उद्योग असतील, प्रकल्प असतील, कोळसा प्रकल्प असतील, हे खालीलपैकी कुठं स्थित झाले याच्यावरती क्वेश्चन विचारते. बरं, हा क्वेश्चन भारताच्या भूगोलावरती येतो. बघा, भारताच्या भूगोलावरती येतो. आणि आता 2023 पासून जो पॅटर्न बदललाय, 5 क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलवरती आणि 5 क्वेश्चन हे भारताच्या भूगोलवरती. आणि जर भारताच्या भूगोलवरती अशा पद्धतीचं आपल्याला PYQ जर दिसत असेल तर याचा अर्थ भारताच्या भूगोलामधले महत्वाचे उद्योग कुठं कुठं स्थित झालेले. आता जर हा चार्ट तुम्ही एकाच ठिकाणी जर केला पोलाद प्रकल्पाचा तर तुमचा कधीच विसरणार. दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना, 6वी प्रकल्प, 6वी पंचवार्षिक योजना, हिथं स्टील प्रकल्प झाले, दुसरीकडे झाले नाही. यदा कदाचित असं तुम्हाला स्टेटमेंट दिलं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भिलाई उद्योग प्रकल्प उभारण्यात आला, सरळ सरळ रॉंग आहे. कारण दुसऱ्या ह्याच्यापासूनच उद्योगाला प्राधान्य दिलेले पंचवार्षिक योजनांमध्ये. त्याच्यामुळे पंचवार्षिक योजना जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर कोणकोणते प्रकल्प कसे कसे आले, कोणकोणत्या स्कीम कशा आल्या, त्यावेळेस राजकीय वातावरण कसं होतं, हे सगळंच्या सगळं अख्ख्या देशाचा इतिहास 1950च्या पुढं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी कव्हर होतो. मग आता कोणकोणते उद्योगधंदे कोणकोणत्या प्रमुख शहरांमध्ये किंवा कोणकोणत्या राज्यामध्ये आहे हे आपल्याला पाहणं गरजेची गोष्ट आहे. मग आता बघू, ज्या कापड गिरण्या आहेत ह्या मुंबईमध्ये आहेत, अहमदाबादमध्ये आहेत. बघा, आपल्याला माहिती आहे कापड मुंबई आणि अहमदाबाद हे फेमस असलेली गोष्ट आहे. सुरत पण फेमस आहे बघा त्याच्यासाठी, कानपूर फेमस आहे. मुंबई, अहमदनगर, ग्वाल्हेर, गुंटूर, चेन्नई, सुरत, कानपूर, कोइंबतूर आणि म्हैसूर अशा पद्धतीनं कापड गिरण्या त्या ठिकाणी स्थित झालेल्या दिसतात. मग कागद गिरण्या कुठे आहेत कागदाच्या, नेपानगर. आयोगानं क्वेश्चन इथं विचारले कागदाच्या संदर्भामध्ये नेपानगर. वृत्तपत्रांचा कागद जे मध्य प्रदेशमध्ये आहे, नेपानगर कुठं आहे, MP मध्ये आहे. वृत्तपत्रांचा म्हणजे जो आपले न्यूजपेपर येतात, ह्या न्यूजपेपरला लागणारा कागद हा कुठून, नेपानगर मध्ये तयार केला जातो. त्याच्यानंतर दालमिया नगर, मी तुम्हाला सांगितलं का नाही, दालमिया नगर असा ऑप्शन ऑलरेडी हा PYQ आहे. कंबाईन 2017चा प्रिलिम्सचा पेपर तुम्ही काढून बघा, याच्यामध्ये सरळ सरळ विचारलं होतं की ह्या दालमिया नगरवरती क्वेश्चन होतं. ह्या दालमिया नगरवरती, ज्याला रोहिदास बिहार असं पण म्हणतात, दालमिया नगर कुठं आहे, बिहारमध्ये आहे. कागदाचा त्या ठिकाणी कारखाने आहेत. त्याच्यानंतर आपल्या इथलं महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केलं तर भिगवण, इंदापूर हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि बल्लारपूर, हे दोन्हीवरती आयोगाने, ह्या बल्लारपूरवरती पण आयोगानं क्वेश्चन विचारलेले. उद्या जर बल्लारपूर कुठे आहे, बल्लारपूर हे चंद्रपूरमध्ये आहे. कुठं आहे, चंद्रपूरमध्ये. बल्लारपूर चंद्रपूर असं म्हणायचं. मग हा जो काही कागद उद्योग आहे हा बल्लारपूर चंद्रपूर महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला आणि भिगवण इंदापूरमध्ये स्थित झालेला, असं दोन्हीही हे कुठले आहेत, महाराष्ट्रामध्ये आहे. जे नेपानगर आहे हे मध्य प्रदेशमध्ये आहे. वृत्तपत्रांचा त्या ठिकाणी कागद पाहायला भेटतो. दालमिया नगरवरती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारला ह्या दालमिया नगरवरती, त्याच्यामुळे आपल्याला तो करणं क्रमप्राप्त आहे. दालमिया नगरवरती ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलाय. आणि मग बाकीचे अंबलाई असेल मध्य प्रदेश, टिटागढ आणि राणीगंज मध्ये ऑलरेडी कोळशाच्या खाणीत पश्चिम बंगालमध्ये, हे लक्षात ठेवायचं. त्याच ठिकाणी कागद गिरण्या पण. भद्रावती स्टील कारखाना देखील आहे, कर्नाटकमध्ये आहे. त्याच्यानंतर राजमहेंद्री, बघा राजमहेंद्री ही आंध्र प्रदेशमध्ये आहे, सगळ्यांना माहिती आहे. ह्या राजमहेंद्रीचं वैशिष्ट्य काय आहे दुसरं, की गोदावरी नदी पश्चिम बंगालला, ह्या राजमहेंद्रीच्या त्या ठिकाणी बंगालच्या उपसागराला गोदावरी नदी ह्या राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी जाऊन मिळते, एवढं लक्षात ठेवायचं. तर म्हणजे हे पण ठिकाण महत्वाचं आहे. राजमहेंद्री म्हटलंच की ऑलरेडी ते कुठं आलं पाहिजे, आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी आलं पाहिजे. गोदावरी नदी कुठं जाऊन भेटते, बंगालच्या उपसागराला त्या ठिकाणी जाऊन मिळते, हे लक्षात ठेवायचं. आता पोलाद उद्योग, जमशेदपूर या ठिकाणी, बोकारो तो तुम्हाला सांगितलं की कुठे, झारखंडमध्ये. भिलाई कुठं आहे, छत्तीसगडमध्ये आहे. रूरकेला उडीसामध्ये आहे. दुर्गापूर, असनसोल हे सगळे पश्चिम बंगालमध्ये आहेत. भद्रावती कर्नाटकमध्ये आहे, बघा भद्रावती कर्नाटकमध्ये आहे. विजयनगर, भद्रावती व विजयनगर कर्नाटकमध्ये आहे. सालेम किंवा सेलम तामिळनाडूमध्ये आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. सगळेचे सगळे आपण ऑलरेडी आता पाहिलेले आहे. त्याच्यानंतर रेल्वे इंजिन, याच्यावरती देखील आयोगानं क्वेश्चन विचारलाय की जे काय रेल्वे इंजिन आहे, हे रेल्वे इंजिन
चित्तरंजन दास यांच्या नावावरून चित्तरंजन जे पश्चिम बंगालमध्ये आहे, इथे रेल्वे इंजिनाचा कारखाना आहे. बघा, रेल्वे कोच म्हणजे रेल्वेचे डबे बांधण्याचा कारखाना वेगळा, रेल्वे इंजिन इथं आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. IMP पॉइंट आहे. बघा, IMP पॉइंट आहे. रेल्वे इंजिन हे चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर वाराणसी उत्तर प्रदेश, जमशेदपूर पूर्व सिंगभूमी झारखंड आणि भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी रेल्वे इंजिनाचे कारखाने असलेले आपल्याला पाहायला भेटतात. आता जहाज बांधणी, बघा जहाज बांधणी बघत असताना त्याला समुद्र किनारा असला पाहिजे त्या प्रदेशाला. समुद्रकिनार असलेलं ठिकाण, बघा समुद्रकिनार असलेलं ठिकाण जहाज बांधणीसाठी असलं पाहिजे. असं होणार नाही ना की बाबा मुंबईला समुद्रकिनारा आणि पुण्यात जहाज बांधणी करून उपयोग आहे का? म्हणजे जहाज बांधणी करण्यासाठी ते कुठे स्थित असतील तर किनारपट्टी प्रदेशाला स्थित असले. थोडं लॉजिकली विचार करायचा. मग आता त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे माझगाव डॉक आहे मुंबईमध्ये. इथं क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस आहेत, लक्षात ठेवायचं. आपल्या जे काय INS श्रेणीतल्या ज्या INS कलवरी असतील, वॉटेवर ज्या वेगवेगळ्या आता जहाज बांधली गेले किंवा स्कॉर्पियन श्रेणीतल्या ज्या वेगवेगळ्या पाणबुड्या बनवल्या गेल्या, ह्या कुठे बनवल्या गेल्यात? ह्या माझगाव डॉक मध्ये बनवलेले गेलेत. अत्यंतिक इम्पॉर्टंट असलेला पॉईंट आहे. ह्या माझगाववरूनच मुंबई असं लक्षात ठेवायचं. आणि ऑलरेडी महाराष्ट्राच्या संदर्भात आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याची जास्तीत जास्त पॉसिबिलिटी आहे. माझगाव डॉक मुंबईमध्ये आहे, कोची केरळमध्ये आहे, विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये आहे. आत्ताच आपण पाहिलं ऑलरेडी कसं आहे, किनारपट्टी म्हणजे कोस्टल साईडला असलेले हे सगळे रिजन आहेत. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश, कोची केरळ, माझगाव डॉक मुंबई हे ठिकाणी जहाज उद्योग स्थिर झालेले आपल्याला पाहायला भेटतात. कारण जर आपण हा टॉपिक इथल्या इथं बघितला तर उद्योगधंद्यावरती जो आयोगाचं क्वेश्चन येत आहेत ते तुमचं याच ठिकाणी कव्हर होईल ना. परत म्हणजे तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होईल. अशा पद्धतीने आपण पुढे चाललोय. मग विमानांचा कारखाना कुठे? ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारलाय. मिग टाईप जे काय विमान आहे ते ओझर नाशिकमध्ये, बघा ओझर नाशिकमध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. IMP आहे बरं काय, हा पॉईंट IMP आहे की मिग विमानांचा कारखाना ओझर नाशिक मधलं जे काय ओझर आहे त्या ठिकाणी मिग विमानांचा कारखाना आहे. हे महाराष्ट्राच्या संदर्भात महत्वाचं आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. मग बाकीचे विमानांचे कारखाने कुठे आहेत? बंगळूर कर्नाटक, ज्याला बँगलोर असं म्हणतो, कोरापूत ओडिसा. कारण हे बँगलोर जे आहे ते ऑलरेडी एव्हिएशनसाठी हे हब मानलं जातं. म्हणजे इंडियाचं जे काय एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, तर एअरोनॉटिकलच्या इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं हे बँगलोर हे अत्यंतिक म्हणजे हब मानलं जातं. बोईंग वगैरे विमानांच्या कंपन्या वगैरे सगळ्या त्या ठिकाणी आपल्याला असल्या दिसतात. त्यामुळे बंगळूर हे ठिकाण अत्यंतिक महत्वाचं आहे, कर्नाटकमध्ये आहे. त्याच्यानंतर कोरापूत ओडिसा, कानपूर उत्तर प्रदेश आणि हैदराबाद तेलंगणा. हैदराबादमध्ये पण जास्तीत जास्त आपल्याला एअरोनॉटिकलच्या वेगवेगळ्या अगदी टाटाची एअरोनॉटिकल कंपनी असेल ती देखील हैदराबादमध्ये स्थित असलेले आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यामुळे हे दोन ठिकाणं देखील तुम्ही सायमल्टेनियसली लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. आणि हैदराबाद हे तेलंगणामध्ये एवढं लक्षात ठेवायचं. तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद हे ठिकाण. ओके. पुढं औषधांचे कारखाने. आता कोविड काळामध्ये अत्यंतिक गाजलेली ठिकाणे, त्याच्यामुळे ही तर क्वेश्चन विचारण्याचे जास्त आहे. औषध म्हटलं की आपलं पुणे पिंपरी चिंचवड हे फेमस. पिंपरी चिंचवड मॅक्सिमम की अत्यंतिक जगामधली दर्जेदार पेनिसिलिनची औषधं या ठिकाणी भेटतात. बघा पिंपरी चिंचवड म्हणजे पिंपरी, पेनिसिलिन पुण्याजवळ महाराष्ट्रामध्ये ह्या ठिकाणी पेनिसिलिन असलेलं आढळतं. आणि जगामध्ये आता कोविडच्या काळामध्ये बघा ह्यांनीच काय केलं, लस पुरवण्याचं काम ह्या कंपन्या करत असतात. त्यामुळे पिंपरी चिंचवडला महाराष्ट्राच्या संदर्भात जर औषध विचारलं तर पनवेल रसायनी म्हणून आहे रायगडमध्ये, पनवेल रसायनी रायगड, त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड यांना प्राधान्य द्यायचं म्हणजे द्यायचंच. आता बघा औषध कारखाने आपण बघतोय. औषध कारखान्यामध्ये पिंपरी पेनिसिलिन पुण्याजवळ आहे, ऋषिकेश पेनिसिलिन आहे उत्तराखंडमध्ये आहे. बघा ऋषिकेश ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, ऋषिकेश च्या ठिकाणीच गंगा नदीचे वगैरे संगम त्या ठिकाणी ऋषिकेशला पाहायला भेटतात. आपलं हिंदूंच्या दृष्टीनं जे काय पवित्र ठिकाणं आहेत उत्तराखंडाला, ऑलरेडी ह्या उत्तराखंड राज्यालाच ऑलरेडी देवभूमी असं पण म्हणतात. म्हणजे वेगवेगळे देवांची भूमी असं त्याला म्हटलं जातं. कारण वेगवेगळे संगम आहेत, गंगा नदीच्या किनाऱ्यावरती बसलेली बरीचशी तीर्थ क्षेत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. हैदराबाद या ठिकाणी सिंथेटिक ड्रग्ज
तेलंगणा या ठिकाणी आहे, गुरुग्राम हरियाणामध्ये पण औषधाचा कारखाना आहे, मुझफ्फरपूर बिहार, जयपूर राजस्थान, लखनौ उत्तर प्रदेश, भुवनेश्वर ओडिसा, बंगळूर कर्नाटक, मणिपूर, नागपूर महाराष्ट्र इथं पण औषध कारखाने आहेत, कलकत्ता पश्चिम बंगाल, कानपूर उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबई या सर्व ठिकाणी औषधाचे वेगवेगळे कारखाने असलेलं आपल्याला पाहायला भेटतात. मग तुम्ही म्हणताल सर सगळंच लक्षात ठेवायचं का, एक 3-4 वेळा वाचून काढायचं, 100% त्या ठिकाणी हिट होतो. परंतु महत्वाचं लक्षात ठेवून आपल्याला कुठल्या गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड या ठिकाणी पेनिसिलिन आहे, नागपूर महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे, पण पनवेल रसायनी एक लक्षात ठेवायचं बरं का, पनवेल रसायनी हे कुठं आहे, रायगडमध्ये आहे, आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये, रायगड महाराष्ट्र हे पण आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची गोष्ट आहे. बरेचशा औषधांचे जे काही कारखाने आहेत हे पनवेलला त्या ठिकाणी स्थित असलेले आपल्याला पाहायला भेटतात. मग तागाच्या गिरण्या कुठं असतील तर तागाच्या उत्पादनामध्ये ऑलरेडी पश्चिम बंगाल टॉपला आहे. मग तागाच्या गिरण्या हे कलकत्ता आणि टिटागर हे पश्चिम बंगालमध्ये आहे. सिमेंटचे कारखाने कुठे आहेत, आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे बघा, सिमेंटचे कारखाने कुठे आहे, खेत्री राजस्थान या ठिकाणी सिमेंटचे कारखाने आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी तांब्याचे खाण देखील आहे बरं का, तांबे देखील तिथे भेटतात. सिंद्री झारखंड या ठिकाणी देखील काय आहे, सिमेंटचे कारखाने आहे. आणि हिथं आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे सिंद्रीच्या संदर्भात. सिंद्री झारखंडचं काय तर पहिली पंचवार्षिक योजनेचा जर तुम्ही अभ्यास केला असेल तर लक्षात ठेवा, सिंद्री या ठिकाणीच पहिला खत कारखाना, भारतातील पहिला कुठला, भारतातील IND म्हणजे इंडिया, भारतातील पहिला खत कारखाना ही सिंद्री झारखंड कुठं आहे, झारखंडमध्ये आहे. सिंद्री झारखंड या ठिकाणी भारतातील पहिला खत कारखाना आपल्याला पाहायला भेटतो. मग आता बघा, सिमेंट कारखाने आपण बघितलं, सिमेंट कारखान्यामध्ये खेत्री राजस्थान, ह्या खेत्री राजस्थानचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी तांब्याची, कॉपरची सर्वात मोठी खाण आहे. मग सिमेंट कारखाने कुठं आहे, शहाबाद कर्नाटक, कटनी व कायमोरी जबलपूर मध्य प्रदेश, खेत्री राजस्थान आणि सिंद्री झारखंड हे अशा ठिकाणी पाहायला भेटतात. आता आयोगाचा सगळ्यात फेमस असलेली क्वेश्चन विचारण्याची जागा म्हणजे तेल शुद्धीकरण कारखाने. बघा, तेल शुद्धीकरण कारखान्यावरती आयोग क्वेश्चन विचारतोय आणि आतापर्यंत बऱ्याच राज्यसेवा प्रिलिम्स असेल, कंबाईन प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, या ठिकाणी ह्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवरती क्वेश्चन विचारलेला आपल्याला दिसतो. मग आता महत्वाचं कुठलं आहे, आपल्या महाराष्ट्रातलं लक्षात घ्यायचं, आपल्याला सगळ्यांना माहिती कुठलं, बॉम्बे हाय या ठिकाणी तेल शुद्धीकरण कारखाने आहेत, ज्याला ट्रॉम्बे, उद्या बॉम्बेच्या ऐवजी ट्रॉम्बे असं पण देतील, त्यामुळे लक्षात ठेवायचं ट्रॉम्बे मुंबई या ठिकाणीच बॉम्बे हाय आहे. बॉम्बे हाय किती किलोमीटर आहे इथपर्यंत देखील आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर ह्या दिग्बोई, बोंगाईगाव, नूनमती, गुवाहाटी हे सगळे कुठं आहेत, आसाममध्ये आहेत. महाराष्ट्रानंतर फेमस असलेलं ठिकाण कुठलं आहे, ह्या आसाम मधले हे सगळे. आयोगाने एकदा असं पण विचारले, हे दिग्बोई, बोंगाईगाव, नूनमती आणि गुवाहाटी यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावत या, असा देखील आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे ही सर्वच्या सर्व ठिकाणं आयोगाच्या क्वेश्चनच्या विचारानं महत्वाची आहेत. त्याच्यानंतर कोयाली, गुजरात, बघा कोयाली, ज्याला अजून एक नाव आहे बरं का, वरून काहीतरी आहे, अंकलेश्वर गुजरात, अंकलेश्वर कोयाली गुजरात हे पण कशासाठी आहे, तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठी महत्वाची गोष्ट आहे. आयोगाने त्या ठिकाणी ऑलरेडी PYQ विचारले आहेत, जोड्या लावामध्ये विचारतील, कुठेही विचारतात, पण महत्वाचं आहे. त्याच्यानंतर बरौनी, ज्याला बेगुसराई जे बिहारमध्ये आहे, तिथं पण क्वेश्चन आयोगाने विचारलेलं. मग हे सोडून बाकीचे कुठले कुठले महत्वाचे आहेत, मथुरा आहे उत्तर प्रदेशमध्ये, बघा उत्तर प्रदेशमधील आहे मथुरा, नागपट्टिनम आहे तामिळनाडू आणि कोची आहे केरळमध्ये, हल्दिया आहे पश्चिम बंगालमध्ये, आदी देखील ठिकाणं तेल शुद्धीकरणाची महत्वाचे आहेत. म्हणजे ही तर बाकीचे तर म्हणजे बाकीचे पण तुम्ही पाहणं गरजेची गोष्ट आहे. परंतु त्यातल्या त्यात महत्वाचं कुठलं, बॉम्बे हाय, ज्याला ट्रॉम्बे असं म्हणतात मुंबईच्या संदर्भात, गुजरातच्या संदर्भात कोयाली
हा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे, ऑलरेडी आयोगाने विचारलंय. अंकलेश्वर पण त्याला म्हणतात. दिग्बोई, बोंगाईगाव, नुनमती आणि गुवाहाटी आसाम मधले आहेत. हे ऑलरेडी आयोगाने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले आहे. ते सोडून बाकीचे पण तुम्हाला या ठिकाणी आपल्या चार्टमध्ये पाहायला भेटतात. आपला जो गट ब व गट क चा संयुक्त पूर्व परीक्षेचा जो काय ठोकळा आहे 21वी आवृत्ती, त्याच्यामधून हा चार्ट या ठिकाणी घेतलेला आहे. आता हा 52 नंबरचा क्वेश्चन. आता ह्या 52 नंबरच्या क्वेश्चनचं विद्यार्थी मित्रांनो वैशिष्ट्य असं की त्यावेळी मला वाटत नाही की हा क्वेश्चन कोणाला सुटला असेल, परंतु काही जर मला असं वाटतं दीपस्तंभ पब्लिकेशन असेल किंवा काही आर्थिक पाहणी अहवाल असतील, याच्यामध्ये हा क्वेश्चन कव्हर झालेला आपल्याला दिसतो. काही पुस्तकांमध्ये हा 100% कव्हर झालेला आहे. म्हणजे मी स्वतः हायलाईट केलेला क्वेश्चन होता, पण मला वैयक्तिक त्या ठिकाणी आला नव्हता. मी लॉजिकली त्यावेळेस आय थिंक एका अँगलनं पण हा क्वेश्चन सुटणार होता. बघा, आत्ता इलेक्शन कधी झाले 2024ला, दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात, म्हणजे 2019ला. मग मी त्या ठिकाणी 2019 असं मार्क केलं होतं. काय विचारलंय, महाराष्ट्र राज्य शासनाने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले. बघा, नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले. शक्यतो मी काय करतो की 2017, 2018, 2019 आणि 2020. तर हे जे 2 नंबरचं येईल का नाही, त्या 18ला टिक करायला पाहिजे होतं. शिवाय ऑप्शन नंबर 2 किंवा 3 यापैकी मी टिक करत असतो. काहीच नाही आलं तर सरळ ऑप्शन नंबर 3ला मार्क करतो आणि पुढे जातो, पण क्वेश्चन लेफ्ट करत नाही. छोट्या आणि मोठ्या आकड्याला तर मी जात नाही, त्यामुळे 20ला तर मी गेलो नव्हतो. दुसरं लॉजिक असं मी लावलं की राज्य शासनानं एखादं धोरण आणलंय तर शक्यतो काय की इलेक्शन झालेल्या नंतरच्या वर्षी ही सगळे धोरणं येतात. मग 2019ला इलेक्शन झालं, तर आता 2024ला आहे, आणि 19च्या आधी 5 वर्ष म्हणजे कधी 2014 साली एक सरकार वेगवेगळी आली होती. मग त्या लॉजिकनं मी 2019 थोडं लॉजिक लावून मारलं होतं की आता कदाचित नवीन सरकारची स्थापना झाल्यानंतर एखादं धोरण आणलं असू शकतं असं मला वाटलं. मला हे माहिती नव्हतं. म्हणजे एक लॉजिक लावून कशा पद्धतीने लॉजिक लावू शकतो आपण वेगवेगळ्या पद्धती. माझं उत्तर 100% चुकलं होतं, पण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये कव्हर झालेला पॉईंट होता, त्याच्यामुळं एक 50% तरी विद्यार्थ्यांचा बरोबर आला होता. अत्यंतिक फॅक्च्युअल स्वरूपाचा प्रश्न होता. 2017 साली, बघा 2017 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं नीलक्रांती धोरण आणलं. आता मला सांगा, हे नीलक्रांती सरळ समुद्राच्या संदर्भात असणार का नाही. मग समुद्राच्या संदर्भात असेल तर 100% माशाच्या संदर्भात आहे. मग ह्या ज्यावेळेस धोरणं ठरवली होती त्यावेळेस सरकारनं धोरणं ठरवत असताना 2020 साल, किती 2020 साल, म्हणून तर ऑप्शन मध्ये 2020 साल दिले. बघा, हे 2020 साल ऑप्शन मध्ये एक्झामिनरनं का दिलंय, त्याच्या पाठीमागचं रिझन असं की ह्या 2020 सालापर्यंतच वेगवेगळ्या गोष्टींची जे काय आपली म्हणजे जे टार्गेट्स आहेत हे 2020 सालापर्यंत सेट केलेले होते. म्हणजे ह्या 2020 सालामध्ये 2 आहे का नाही, त्याच्यावरून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणे हे टार्गेट, सगळ्यात मेन टार्गेट 2020 साली हे ठेवलं होतं. मग ह्या नीलक्रांती धोरणामध्ये पण जे मत्स्य शेतकरी आहेत, म्हणजे मत्स्य शेती करतात, लक्षात घ्या त्या ठिकाणी शेती हा शब्द येणं खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. मत्स्य शेती म्हटलं की त्याचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, आणि नसतं मत्स्य उत्पन्न म्हटलं तर ते तिप्पट झालं पाहिजे. नीट लक्षात घ्या फरक. मत्स्य उत्पादन तिप्पट झालं पाहिजे, आणि मत्स्य उत्पादनाच्या मध्ये शेती हा शब्द टाकला म्हणजे मत्स्य शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे. म्हणजे नसते मत्स्य शेती, मत्स्य उत्पादन तिप्पट झालं पाहिजे आणि मत्स्य शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट झालं पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग आता बघा, या ठिकाणी आपण थोडे पॉईंट बघू. केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने नीलक्रांती अभियान आणलं. कुणी आणलं? केंद्र शासनाने. आणि मग त्याचाच परिणाम महाराष्ट्राने खाली उतरवला, जाहीर केले. त्यानुसार राज्य शासनाने 2017 मध्ये नीलक्रांती धोरण जाहीर केले. या अभियानाची मुख्य उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्ये अशी की सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन, बघा मास्याचं उत्पादन काय झालं पाहिजे, तिप्पट झालं पाहिजे. बघा, मत्स्य उत्पादन 2020 सालापर्यंत किती झालं पाहिजे, तिप्पट झालं पाहिजे. मत्स्य उत्पादन तिप्पट झालं पाहिजे, आणि मत्स्य शेतकरी म्हणजे जे शेतकरी शेती करतात
त्यांचं दुप्पट झालं पाहिजे. असं दुप्पट आणि तिप्पट मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. मत्स्य उत्पादन म्हटलं की तिप्पट आणि मत्स्य शेतकऱ्यांचे, शेतकरी हा शब्द आला की दुप्पट. साल कुठं असणार आहे? तेच 2020 साल असणार आहे. मच्छीमार व मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी उत्पादकता वाढवून हंगाम पश्चात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणे, ई कॉमर्स विपणन असेल, विपणन म्हणजे व्यापार त्याचा, इतर तंत्रज्ञान आणि जागतिक उत्तमोत्तम नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्याचं त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. सन 2020 सालापर्यंत निर्यात मिळकत तिपटीवरती नेणे. बघा 2020 सालापर्यंत निर्यात जी काय केली जाते, पण जे काय मासे वगैरे निर्यात करणारे, गोड्या पाण्यातील असेल, खाऱ्या पाण्यातील असेल, तुम्ही काही विका, मग पापलेट वगैरे जे काय तुम्ही निर्यात करणार, हे तिपटीवरती नेणं. बघा तिप्पट करणे, तिप्पट म्हणजे मत्स्य उत्पादन तिप्पट करायचं, निर्यात पण तिप्पट करायची, निर्यात पण तिप्पट करायची आणि त्याचा लाभ मच्छीमार व मत्स्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा असं त्या ठिकाणी 2020च्या 2017च्या नीलक्रांती धोरणाचं उद्दिष्ट होतं आणि 2020 साली ही नीलक्रांती संपणार होती. आपलं जे काय महाराष्ट्राचं भूगोल प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा पॉईंट कव्हर करण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे 53 नंबरचा. बघा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, लॉजिकली सोडवायचा होता बरं का. हा लॉजिकली सोडवायचा होता, कोणत्याही बुकमध्ये तुम्हाला दिसणार ना, लॉजिकली क्वेश्चन हिट करायचा होता, सोपा होता, मार्क्स देण्याचा एक्झामिनरचा उद्देश होता. ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे याचं कारण कुठलं? विद्यार्थी मित्रांनो, असे क्वेश्चन डील करण्यासाठी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जे काही पुस्तक वाचत असाल, स्वतः एक्झामिनर आहे या अँगलनं प्रत्येक लाईनवरती क्वेश्चन तयार करण्याचा प्रयत्न. आपणच क्वेश्चन तयार करायचं, बाबा क्वेश्चन तयार केला की बाबा उत्तर कुठं ठेवेल, अशा पद्धतीने आपण पुढे वाचत राहायचं. त्यांनी काय होतं, जेणेकरून महत्वाचे पॉईंट आपल्याला आपोआप समजायला लागतात. आणि एक 5-6 रिडिंग तरी, मिनिमम 5-6 रिडिंग तरी तुमचे PYQ ला झाले की एक्झामिनर काय अँगलनं विचार करतोय, कुठं कसा फ्रेम करतोय क्वेश्चन, ते सेम फ्रेमिंग तुम्हाला पण जमायला लागतं, एवढं लक्षात ठेवायचं. मग आता बघा, ग्रामीण भागातील लोकसंख्या सतत कमी होत आहे याचं कारण मला सांगा. आपल्या ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी होत आहे याचं कारण काय? ग्रामीण भागातील जनन दर कमी आहे आणि खाली 1, 2, 3, 4 मध्ये आहेत बरं का. अ ब क ड मध्ये उत्तर आपले नसतात. यदा कदाचित तुम्ही हिथं टिक केलं असतं आणि OMR शीटला ऑप्शन नंबर 1 ला मार्क केलं असतं, 100% उत्तर तुमचं चुकलं असतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळं ही गोष्ट काळजीपूर्वक बघायची आहे की बाबा अ ब क ड मध्ये आपलं उत्तर नसतं, आपलं उत्तर हे 1, 2, 3, 4 मध्ये असतं, एवढं बारकाईनं लक्ष ठेवायचं. ग्रामीण भागातील जन्मदर कमी आहे म्हणून लोकसंख्या कमी का? नाही. जन्मदर वगैरे आपला कमी झालाय का ग्रामीण भागातला? असं काही एक प्रकार नाही. त्याच्यामुळं अकारण होणार नाही. आणि कारण कुठलं तरी एकच असेल ना, 2 कारण कशी असतील मला सांगा ना तुम्ही. लॉजिकलीच हे ऑप्शन सेट होत नाहीत. ऑप्शन 1 आणि 3 हे तर मी लॉजिकलीच घालवले का? हे तर कारणे म्हटले का? कारणे असं म्हटलं असतं तर आपण 2 ऑप्शनला हिट केलं असतं ना. हे तर कारण म्हटलंय म्हणजे फक्त एक ऑप्शनला आपण हिट केलं पाहिजे. या लॉजिकनं हे दोन्ही ऑप्शन आपले गेले असते. आता बघा, ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होते, 100% होते. तुम्हीच विचार करा, आपण ग्रामीण भाग सोडून, आता फॉर एक्झाम्पल मी बारामतीचा आहे, मी बारामतीतून पुण्यात आलो, गेली 10-15 वर्ष झालं पुण्यामध्ये, ठीक आहे, आमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे. म्हणजे त्या ठिकाणी शहरामध्ये येण्याचं काम आहे ना, बरेचसे जण कोण विदर्भामधून शिक्षणासाठी पुण्यामध्ये आलेले, सातारमधून कोण नोकरीच्या संदर्भात IT पार्क हिंजवडीमध्ये आलेले. म्हणजे ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये काय झालेले? स्थलांतर झालेले. परिणामी ग्रामीण भागाची लोकसंख्या कमी झाली का? 100% झाली. म्हणजे लोकसंख्या सतत कमी होत आहे. त्याचं कारण असं की ग्रामीण भागातून शहरी भागाकडे स्थलांतर होत आहे, शहरं ही झपाट्यानं वाढत आहेत, हे आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळे ब उत्तरा म्हणजे पाहिजेलच पाहिजे. इथं ब आहे, इथं ब आहे, खाली इथं ब नव्हता, इथं ब नव्हता, सरळ उत्तर ऑप्शन नंबर 2 आपलं सरळ इझिली आलं. ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध नाहीत. रोजगार उपलब्ध नाहीत असा प्रकार आहे का? लोक ग्रामीण भागातली ऑलरेडी शेतीवरती उदरनिर्वाह करतात, फार बेसिक त्यांच्या गरजा असतात, त्यामुळे रोजगाराची साधनं उपलब्ध नाहीत म्हणून लोकसंख्या कमी होते. कसंच फिट बसत नाही, ऑप्शन गेला.
ग्रामीण भागामध्ये मृत्यूदर जास्त आहे, काही संबंध नाही. मृत्यूदर जास्त म्हणजे झपाझप ग्रामीण भागातली लोक मरतायत म्हणून लोकसंख्या कमी होते असं आपल्याला पाहायला भेटते का? असं देखील काही देखील पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळे जनदर कमी आहे, लोकसंख्या दर जास्त आहे म्हणून ग्रामीण भागातली लोकसंख्या कमी होते असा बिलकुल प्रकार नाही. तर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे शेतकरी जे लोकसंख्या हे स्थलांतर करताना आपल्याला दिसते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या कमी असलेली पाहायला भेटते. मग आता आपण थोडे एक्सप्लेनेशन बघू आपल्या कशा दिले बुकमध्ये की महाराष्ट्रातील अधिकांश लोकसंख्या ग्रामीण असली तरी ग्रामीण लोकसंख्येचा एकूण लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणात आपल्याला घट होताना दिसून येते आणि नागरी लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येचं असलेलं प्रमाण महाराष्ट्राच्या बाबतीत वाढत चाललेलं आहे. कारण महाराष्ट्राच्या बाबतीत बऱ्याच वेळा आयोगानं हा आकडा पण विचारलेला आहे. 45% साधारणतः बघा 45% लोकसंख्या आपल्याकडे शहरी आहे बरं का. महाराष्ट्राच्या बाबतीत 45% लोकसंख्या शहरी आहे महाराष्ट्राच्या संदर्भात. आणि आयोगानं क्वेश्चन ऑलरेडी ह्या आकड्यावरती विचारलेला आहे. तर त्याचा परिणाम म्हणजे जवळपास 45% म्हणजे जवळपास निम्मी लोकसंख्या महाराष्ट्रातली शहरामध्ये राहते. मग आता पुढे बघा, गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्राच्या औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. शहरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मोठ्या शहरांमध्ये रोजगार, व्यवसाय, नोकरीची संधी असल्याने ग्रामीण भागातील लोकसंख्या शहराकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण होत असून शहरांची लोकसंख्या वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता मग सन 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निकषानुसार राज्यातील 5,08,18,500 इतकी म्हणजे जवळपास 45% तुम्हाला मी सांगितलं ना, जवळपास 45% लोकसंख्या ही नागरी भागामध्ये राहत आहे असं आपल्याला या ठिकाणी आढळून येतं. आपलं केसागर प्राध्यापक खतीब सरांचं पुस्तक आहे त्याच्यामधून हा पॉईंट घेण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जर लेक्चर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, केसागर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.